चेंज इज इक्वल टू ग्रोथ असं म्हटलं जातं. बदल म्हणजे तुम्ही कुठेतरी विकसित होत आहे. जर मौलिकदृष्ट्या तुम्ही जर अधोगतीकडे जरी जात असाल तरी पण तुम्ही काहीतरी अनुभव घेताय. तुमच्यातले जे बदल आहे ते तुमच्यावर काहीतरी प्रभाव करतात. आणि जर तुम्ही उन्नतीकडे जात असाल, ऊर्ध्वगतीकडे जात असाल, प्रगती करत असाल तर नक्कीच तुमच्या जीवनामध्ये मौलिक बदल होणार आहे. विकासाच्या बाबतीमध्ये आपण बोलतो आहोत. विकास अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण विकासामुळे मानव उन्नतीकडे जातो. प्रत्येकाला माणूस म्हणून जगण्याचा आज अधिकार आहे, परंतु माणूस माणसासारखा राहिलाय का हा प्रश्न आहे. सद्गुरू असं म्हणतात की तुम्ही इतरांची काळजी करू नका, त्यांना विकसित करायचं की त्यांची चिंता तुम्ही बाळगू नका. थोडे स्वार्थी व्हा, मग परमार्थाचा विचार करा. परमार्थ म्हणजे काय? परम अर्थ, श्रेष्ठ अर्थ. स्वार्थ म्हणजे काय? स्वतःपुरता अर्थ. पहिलं आम्ही स्वतःमध्ये विकसित झालं पाहिजे असं सद्गुरू म्हणता. तीच खरी सगळी समाजाला तुमच्याकडनं भेट आहे की समाजासाठी तुम्हाला जर खरंच काहीतरी करावंसं वाटतंय, समाजाला काहीतरी द्यावं, या कुटुंबाला काहीतरी द्यावं, कुटुंबासाठी असं तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही स्वतःला विकसित करा. सर्वोत्तम गोष्ट जीवनामध्ये ही आहे. तुम्ही दुसऱ्यांना सुधरीत बसू नका, दुसऱ्यांचा विकासाची चिंता करत बसू नका. तुम्ही स्वतःच्या विकासाची चिंता करा, त्यांच्या आपोआप. त्याचं सुंदर उदाहरण मी स्वतः आहे. शिक्षक असताना मी सतत प्रयत्न करत राहिलो, सतत मेहनत करत राहिलो, स्वतःचं ज्ञान वाढवत राहिलो. पैशापेक्षा मी अनुभव आणि ज्ञानाला जास्त महत्त्व देत राहिलो, त्याच्या कामातल्या आनंदाला महत्त्व देत राहिलो. आपोआप मला योग्य दिशा मिळाली आणि ह्या प्रकृतीने मार्ग दाखवला. त्या मार्गावर मी चालत राहिलो. ज्ञानाची पातळी असेल, शारीरिक क्षमता असतील, बौद्धिक क्षमता असतील, प्रगल्भता ज्याला आपण म्हणतो, प्रतिभा ज्याला म्हणतो, ती त्या तुमच्या संघर्षातून जन्माला येते. आणि मग ती विकसित झालेली जी काही प्रतिभा आहे तिच्या माध्यमातून जेव्हा माझा स्वतःचा विकास झाला, मी स्वतःची शेती सुधारवली, स्वतःच्या शेतीवर प्रयोग केले, स्वतःचं जीवन उन्नत केलं, त्याचा फायदा माझ्या परिवाराला झाला. सर्वात जर या सर्व समृद्धीचा आनंद जर कोण घेत असेल तर माझा परिवार घेतो. पण त्यासाठी त्यांना कितीतरी वर्ष, किमान 10-12 वर्ष त्यांना त्याचा त्रास सहन करावा लागला, विरह सहन करावा लागला. जेव्हा इतर लोक विकास करत होते, भौतिक विकास, घर करत होते, बंगला बांधत होते, जमीन घेत होते, प्रवास करत होते, दागदागिने घेत होते, प्रतिष्ठे मागे फिरत होते, तेव्हा आम्ही पाठीमागे जाताना दिसत होतो. परंतु जेव्हा स्वतःचा विकास परिपूर्ण झाला, आज किमान शेकडो परिवार आनंदामध्ये आहे, आपल्यामुळे लाखो शेतकरी आनंदात आहे. आणि आज या एक माणूस विकसित झाला तर तो किती लोकांचं जीवन बदलू शकतो याचं हे सुंदर उदाहरण आहे. आपण बाहुबल, मनोबल, आत्मबल तिन्ही स्तरावरती आम्ही स्वतःला विकसित केलं पाहिजे. आणि स्वतःला जेव्हा आम्ही विकसित करतो, मग विकसित करण्याचे अनेक मार्ग आहे. तसा एक योग एक मार्ग आहे. तुम्हाला जे वाटतं की दुसऱ्यांनी करावं, समाजाने करावं, ते तुम्ही स्वतः केलं पाहिजे. मग तुम्ही किती मोठे आहात, किती छोटे आहात, किती महान आहात, याने काही फरक पडत नाही. विकसित होणं का गरजेचं आहे? विकासाची प्रक्रिया ही शारीरिक पातळीवर नाही आहे, ती आंतरिक पातळीवर आहे. तुमचं करणं हे जीवन म्हणून गेलं पाहिजे, तर तुम्ही बरोबर विकास करा. तुम्हाला दरवेळेस कालच्यापेक्षा आज जरा थोडंसं चांगलं करण्याची इच्छा होईल. पण तुमचं जर फक्त पैशावर, काहीतरी मिळण्यावर, काहीतरी अपेक्षांवर, ह्या सगळ्या गोष्टींवर, ह्या सगळ्या भोगावर, ह्या सगळ्या गोष्टींवर जर तुमचं प्रेम असेल तर ती वस्तू किंवा ती गोष्ट मिळाल्यानंतर किंवा ती तुमच्यापासून दूर गेल्यानंतर तुम्ही फ्रस्ट्रेट व्हाल. पण तुम्ही जर करण्यावर, त्या जीवनाच्या जगण्यावर जर प्रेम केलं तर विकास ही प्रक्रिया तुमच्या जीवनाचा अभिन्न अंग बनून जाईल. विकास ही प्रक्रिया या प्रकृतीचा भाग आहे, आमचं करणं नाही आहे. विकास काय केला पाहिजे? आंतरिक विकास झाला पाहिजे. आज तुम्हाला स्वतःच्या जवळ यायचं आहे. जेव्हा तुम्ही स्वतःला विकसित कराल, अपद दीप भव, स्वतःचा दिवा प्रकाशित करा, इतर जण त्या उजेडामध्ये न्हावून निघतील आणि त्यांचं जीवन देखील प्रकाशाच्या दिशेने मार्गस्थ होईल. मित्र हो, चेंज इज इक्वल टू ग्रोथ असं म्हटलं जातं. बदल म्हणजे तुम्ही कुठेतरी विकसित होत आहे. जर मौलिकदृष्ट्या तुम्ही जर अधोगतीकडे जरी जात असाल तरी पण तुम्ही काहीतरी अनुभव घेताय. तुमच्यातले जे बदल आहे ते तुमच्यावर काहीतरी प्रभाव करतात. आणि जर तुम्ही उन्नतीकडे जात असाल, ऊर्ध्वगतीकडे जात असाल, प्रगती करत असाल तर नक्कीच तुमच्या जीवनामध्ये मौलिक बदल होणार आहे. तर आज आम्ही अशा गोष्टी करतो की आज माणसाचं स्वतःचं जे काही जीवन आहे ते तुलनात्मकदृष्ट्या 20-30 वर्षांपूर्वी परिस्थितीपेक्षा आज चांगलं आहे. 20-30 वर्षापूर्वी माणसाला खायला भेटत नव्हतं. 2 वेळचं अन्न
पुरेसं आणि चांगल्या दर्जाचं मिळत नव्हतं. सुविधा नव्हत्या, दळणवळणाच्या सुविधा नव्हत्या, कम्युनिकेशनच्या सुविधा नव्हत्या, आदान प्रदान वस्तूंचं सहज आणि सोपं नव्हतं, ट्रान्सपोर्टेशनच्या अनेक समस्या होत्या. त्यातून ज्या वैद्यकीय सुविधा असतील, बाजारपेठेच्या सुविधा असतील, किंवा माणसाच्या जीवनामध्ये जे ज्ञानाच्या कक्षा असतील, ग्रामीण भागातील मुलं उच्च शिक्षणाच्या बाबतीमध्ये, स्पर्धा परीक्षांच्या बाबतीमध्ये मागे राहत होती, कारण त्यांना त्या प्रमाणाचं प्रशिक्षण आणि शिक्षण मिळत नव्हतं, कोचिंग मिळत नव्हतं. या सर्व गोष्टींमध्ये आज जर पाहिलं तर आज माणूस सर्व अंगाने परिपूर्ण बऱ्यापैकी झालेला आहे. सगळेच झालेले असं नाही, परंतु आज सर्व सुविधा उपलब्ध आहे. तुम्ही जर कष्ट केले तर तुम्ही त्या सुविधांचा लाभ घेऊ शकता, अशी आज परिस्थिती आहे. पूर्वीच्या काळची जर तुलना केली तर माणसाला अंगभर कपडे, म्हणजे मला लहानपण आठवतं की गोडधोड गोष्टी फक्त सणावारालाच खायला मिळायच्या. गव्हाच्या पोळ्या देखील आमच्यासाठी फार अप्रूप असायचं. नवे कपडे फक्त दिवाळीला बघायला मिळायचे किंवा कुठल्या तरी लग्नामध्ये बघायला मिळायचे. आणि तेही काय, मला चांगलं आठवतं, मी जेव्हा 7वीला होतो तेव्हा माझ्या आत्याच्या मुलाचं लग्न झालं होतं. त्या लग्नामध्ये आम्ही खरं तर म्हणजे त्यांच्याच गावाला राहत होतो. वडील आजारी असल्यामुळे आश्रितच होतो. तेव्हा त्यांच्या त्या आत्याच्या मुलाच्या लग्नामध्ये जे कपडे मला शिवले होते ते मला अजूनही आठवतात. खरं तर आपल्याला हसू येईल त्याचं, की आज म्हातारी माणसाची पट्ट्या ज्या इनर्स शिवता त्या कपड्यांचा ड्रेस मी शिवलेला होता, मला शिवला गेला होता, आणि तो मी उड्या मारत घालत फिरत होतो. मला चांगलं आठवतं. म्हणजे तो ड्रेस माझ्यासाठी सफारीपेक्षाही, आज तुम्ही काही शेरवानी घाल्यानंतर लहान मुलांना आपण काय काय सुंदर आणि महागडे कपडे घालतो, पण तेव्हा ते साधारण कपडे सुद्धा माझ्यासाठी शेरवानीपेक्षा आणि सफारीपेक्षा, कोटपेक्षा भारी होते. एवढं समाधान होतं. शहरातली माणसं दुर्मिळ असायची, वर्षातून कधीतरी बघायला मिळायची. वाहनं नव्हती, संपूर्ण गावामध्ये एक सुद्धा दुचाकी नव्हती. तर शहरामधून आलेला माणूस त्यावेळेस, ज्यावेळेस आमच्या आत्याचे नातेवाईक तिथे यायचे, ते नाशिकवरून पुण्यावरून यायचे तर बुलेटवर यायचे. ते हेल्मेट पाहून, आम्ही लहान असायचो, ते हेल्मेट आम्ही तासनतास तिच्याबरोबर बघत बसायचो. ते कसं आतमध्ये गादीसारखं मऊ आहे, वरून कसं कडक आहे, आणि ते कसं दिसतं घातल्यावरती वगैरे वगैरे. म्हणजे सुविधा त्या काळामध्ये नव्हत्याच. अगदी शेतामधून जर काही वाहून आणायचं म्हटलं तर गाढवांचा वापर केला जायचा ओझे वाहण्यासाठी. डोंगरामध्ये रस्ते नसायचे. तर मित्रांनो, एवढी हलाखीची परिस्थिती होती त्यावेळेस, आणि त्या परिस्थितीच्या तुलनात्मक दृष्ट्या आज जर पाहिलं तर आमच्याकडे भरपूर सुविधा आहे. खाण्यापिण्याच्या बाबतीमध्ये भरपूर व्हरायटी आहे, उपलब्धता आहे. जे आम्ही सणावाराला खायचो ते आम्ही आज रोज खातो. आम्हाला जे दिवाळीला किंवा कधीतरी कपडे मिळायचे, ते कपडे आम्ही किमान वर्षातून 2-4 वेळा तर सहज घेतो, आणि आपल्या आवडीचे घेतो, चॉईसने घेतो. तेव्हा चॉईस काय असायची, जी मोठी माणसं असतील ती चॉईस असायची. आज स्त्रिया जर शॉपिंगला गेल्या तर तासनतास रंगावरून आणि साईजवरून, व्हरायटीवरून त्यांची तिथं खलबतच चालतात, बैठका बसतात. तेव्हा एक व्यक्ती बाजाराला जायचा तालुक्याला, आणि तो जे घेऊन येईल ते सगळ्यांना मान्य असायचं. मित्रांनो, मी विकासाच्या बाबतीमध्ये आपण बोलतो आहोत, तर खऱ्या अर्थाने आम्ही भौतिक जगामध्ये खूप मोठा विकास साधला. सद्गुरू म्हणता, जग भौतिक असो किंवा आत्मिक असो, लौकिक असो किंवा अलौकिक असो, विकास अत्यंत महत्वाचा आहे. कारण विकासामुळे मानव उन्नतीकडे जातो. ज्याप्रमाणे माणूस डार्विनच्या सिद्धांताप्रमाणे जंगली जीवापासून एक सभ्य मनुष्य बनला, त्याच्या उत्क्रांतीमध्ये तो बदलत गेला, जंगली प्राण्यापासून तो आज एक सभ्य माणूस बनला, एक संस्कारिक त्यांनी सभ्यता निर्माण केली. तर ह्या सगळ्या विकासामध्ये त्याने भौतिक विकासही साधला, सामाजिक विकासही साधला. आणि आज आपण पाहतो की लोक म्हणतात की फार वाईट दिवस आहे, कलियुग आहे, भयंकर आहे. परंतु मित्रांनो, जर तुम्ही मुघलांचा काळ जर आठवला, इंग्रजांचा काळ आठवला, त्याही पलीकडे तुम्ही जर गेलात
राजा राजवाड्याच्या काळामध्ये आम्ही सगळ्यांना इतिहास वाचून सांगतो की रयत त्रासली होती, राजे एकमेकांमध्ये लढायचे, जमीनदार लढायचे आणि रयतेचा छळ करायचे, लुटलं जायचं, लुटालूट व्हायची, आया बहिणींच्या इज्जतीची शाश्वती नसायची, लेकी बाळी सुरक्षित नसायच्या, मुघल सैनिक यायचे, आबरू लुटायचे, संपत्ती लुटायचे, पुरुषांची हत्या करायची. मित्रांनो, आज आम्ही सुरक्षित आहोत, ही फार मोठी गोष्ट आहे. आज आम्ही कायद्याची भाषा बोलतो. एक सामान्य माणूस आज न्यायाची भाषा करतो, समानतेची भाषा करतो, हक्कांची भाषा करतो. म्हणजे आजची परिस्थिती मित्रांनो त्या काळच्या तुलनात्मक दृष्ट्या भयंकर सुरक्षित आहे आणि अत्यंत सुंदर अशी आहे. हा एक विकासाचा एक परिणाम. प्रत्येकाला माणूस म्हणून जगण्याचा आज अधिकार आहे, परंतु माणूस माणसासारखा राहिलाय का हा प्रश्न आहे. आणि म्हणून सद्गुरूंनी आम्हाला विचारलं की तुम्हाला आज प्रत्येकजण विचार करतो मी माझ्या कुटुंबासाठी, माझ्या लेकरांसाठी कमवतो. इथं प्रत्येक जणाला जर विचारलं तुम्हाला स्वतःची गरज किती आहे हो, 2 वेळचं अन्न आणि राहायला एक छोटंसं घर, खोली, आणि तुमच्या गरजा जर पाहिल्या आपण तर 10,000पेक्षा कमी आमच्या गरजा आहे. स्वतःसाठी आम्ही व्यक्तिगत जी गरज आहे ज्याला म्हणतो मूलभूत गरजा, त्या आमच्या 10,000च्या आतमध्ये आहे. सभ्यपणे जगायचं म्हटलं तरी खूप झाली 10,000, 5,000 परिपूर्ण आहे. मग आज आम्ही जर 25,000, 50,000, 1,00,000 असे जर कमवत आहोत किंवा कमवायची आमची इच्छा आहे लाखो रुपये, तर आम्ही ते कोणासाठी कमवतोय? तर नक्कीच आम्ही आमच्या परिवारासाठी कमवतोय, आमच्या जीवनाचा दर्जा सुधारण्यासाठी कमवतोय. मग मित्रांनो, जसं हे आम्ही जो विकास साधण्याचा प्रयत्न करतो, त्या विकासाच्या माध्यमातून आज आम्ही आमच्या परिवारासाठी, कुटुंबासाठी, मुलाबाळांसाठी आणि त्यानंतर जर भागलंच माझं आणि माझ्याकडे जर शक्ती उरली, वेळ उरला, पैसा उरला, तर मी समाजासाठी आणि भोवतालच्या जगासाठी आम्ही काहीतरी करण्याचा प्रयत्न करतो. मला समाजासाठी काहीतरी करायचं आहे असं श्रीमंत घरातली मुलं म्हणतात, किंवा ज्याचं मूलभूत गरजा भागलेल्या आहे तो म्हणतो मला या समाजाचं देणं आहे, मला या पर्यावरणाची काळजी आहे. आणि अशा प्रकारे आपण या सगळ्या टप्प्यांमध्ये स्वतः, परिवार, त्याच्यानंतर आमचं समाज आणि हे जग, या सर्वांच्या बाबतीमध्ये आम्ही फार काळजीमध्ये असतो. नवे नवे आम्ही त्यासाठी जगतो आहोत असं आम्ही तर सांगतो एकमेकाला. सद्गुरू असं म्हणतात की तुम्ही इतरांची काळजी करू नका, तुम्ही इतरांच्यासाठी त्यांना विकसित करायचं की त्यांची चिंता तुम्ही बाळगू नका. थोडे स्वार्थी व्हा. तुम्ही जगाला विकसित करू नका. आज प्रत्येकाला विचारा, प्रत्येकाला दुसऱ्याला सुधारायचं आहे. अरे वाईट व्यसन नको, प्रत्येकजण भाषण देतो. खोटं बोलू नये, प्रत्येकजण सुविचारामध्ये सांगतो. नेहमी खरे बोलावे. त्याला जर विचारलं की किती टक्के लोक खरं बोलतात, तो म्हणतो 50%च खरं बोलतात. तो एका अर्थाने स्वतःचा अनुभव पण सांगतो, हे कुठे त्याला लक्षात येते. म्हणजे आज आम्ही स्वतःबद्दल जेव्हा वर्णन करतो, तर नकळतपणे जेव्हा आम्ही समाजाचं वर्णन करायला जातो ना, तेव्हा आम्ही स्वतःचं वर्णन करत असतो. आम्ही ते वर्णन करूच शकत नाही जे आमच्या अनुभवात नाही. म्हणजे आम्ही आमचंच वर्णन करत असतो दुसऱ्याच्या रूपाने, निमित्त दुसरा असतो. खरं तर आज आमचं जगणं जे आहे दुसऱ्यांच्या बाबतीमध्ये, ते आमचं स्वतःच प्रक्षेपण आहे. समोरच्या आरशामध्ये ज्याप्रमाणे प्रतिबिंब दिसतं ते आपलंच असतं, हे आपल्याला कळतं. जनावरांना कळत नाही का हे आपलंच प्रतिबिंब आहे, त्याला वाटतं दुसरा प्राणी आहे. माणसाला आपल्या स्वतःच्या प्रतिबिंबाबाबत हे ज्ञान आहे की हे माझंच आहे, परंतु त्याचं स्वतःचं व्यक्तिमत्व, त्याचं स्वतःचं चरित्र मात्र त्याला दिसत नाही. जसं आहे तसं त्याला दिसत नाही. चरित्र दाखवणारा आणि चारित्र्य दाखवणारा आरसा त्याला कुठे मिळत नाही. मग तो जे काही समाजामध्ये बघतो ते खरं तर समाजाचं वर्णन नसून ते त्याचं स्वतःचं वर्णन असतं. कारण चरित्र दाखवणारा आरसा म्हणजे समाज आहे. बरोबर आहे. आणि म्हणून मित्रांनो, आज सद्गुरू असं म्हणता की पहिला तुम्ही स्वार्थ साधा, मग परमार्थाचा विचार करा. परमार्थ म्हणजे काय? परम अर्थ, श्रेष्ठ अर्थ. स्वार्थ म्हणजे काय? स्वतःपुरता अर्थ. तुम्ही जोपर्यंत स्वतःचा स्वार्थ साधत नाही, असं आम्हाला समाजाने सांगितलं की माणसाने स्वार्थी होऊ नये. स्वार्थ हा वाईट आहे असं आम्हाला शिकवलं गेलं.
आमच्यामध्ये अपराधी भाव येतो जेव्हा आम्ही स्वतःसाठी काहीतरी ओढून घेण्याचा प्रयत्न करतो, कमवण्याचा प्रयत्न करतो, आमच्या स्वतःच्या नावासाठी झटण्याचा प्रयत्न करतो, साचवण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा आम्हाला कुठेतरी अपराधी वाटतं. कारण आम्हाला असं शिकवलंय, स्वार्थ म्हणजे पाप आहे, स्वार्थ म्हणजे दुर्गुण आहे. पण खऱ्या अर्थाने आम्हाला स्वार्थ तरी कळतो का? या शरीरासाठी आणि मनासाठी जे काही करतात त्याला स्वार्थ म्हणताच येणार नाही, कारण तिथं नष्ट होतं. मग स्वार्थ काय? की शरीर आणि मनाच्या पलीकडे जे तुम्ही आहात, मृत शरीरामधून जो निघून जाता तुम्ही, तो तुम्ही आहात. मग तो जो आहे त्याचा अर्थ साधणे म्हणजे स्वार्थ आहे. त्याचा अर्थ काय? तुम्ही तुमच्या मृत्यूनंतरही सोबत काय घेऊन जाऊ शकता, त्याला अर्थ असं म्हणतात. ते धन आहे. म्हणून तर मेल्यानंतर निधन असं म्हणतात. खरं धन काय? हे शरीर आणि तुमचं मन नाहीये. खरं जे धन आहे ते त्याच्यामध्ये जी ऊर्जा आहे, जो आत्मा आहे, त्याला धन म्हटलेलं आहे. म्हणून माणूस मेल्यानंतर शरीर तिथंच असतं, मनही तिथंच असतं, परंतु त्यातलं धन निघून गेलेलं असतं, म्हणून त्याला निधन असं म्हणतात. मग धन म्हणजे आमची ऊर्जा आहे, आमचा आत्मा आहे, तेच आमचं खरं संपत्ती आहे, खरं आमचं अस्तित्व आहे. आणि मग त्याचा स्वार्थ साधणं म्हणजे स्वार्थी होणं, आणि तो स्वार्थपणा तुमच्या माझ्यामध्ये पाहिजे. आम्ही निस्वार्थी असल्याचं मोठं ढोंग आणतो. आम्ही असं दिखावा करतो. मी फार निस्वार्थी, मी मी माझ्या आईवडिलांसाठीच जगतो, मी माझ्या मुलाबाळांसाठी जगतो, मी समाजासाठी जगतो, मी म्हणेल मी शेतकऱ्यांसाठी जगतो. परंतु मित्रांनो, खऱ्या अर्थाने तुम्ही फक्त स्वतःसाठी जगू शकता, तुम्ही इतरांसाठी जगूच शकत नाही. तुम्हाला जेव्हा इतरांची सेवा करताना आनंद मिळतो, तेव्हा तो आनंद तुमचा आहे, आणि म्हणून त्या आनंदासाठी तुम्ही जगता. तुम्हाला जर तो आनंदच मिळाला नाही, तर तुम्ही अशी सेवा करणारच नाही, तुम्ही त्याच्यामध्ये रमता. आपण सर्वजण जेव्हा दारूचा विचार करतो, तेव्हा आपण थोडंसं वाईट नजरेने बघतो. अरे काय दारू, म्हणजे चांगली सवय नाहीये, ते वाईट सवय आहे. दारू पिणारा माणूस चांगल्या माणसांमध्ये मोजला जात नाही. म्हणून पिणारा सुद्धा समाजामध्ये मी पितच नाही, दारू वाईट आहे असं सांगून फिरत असतो. नवे नवे चोराच्या उलट्या बोंबा फार जोरात चालू असतात. जो खरं तर पितो ना, तोच जास्त बडाया मारतो. अरे दारू म्हणजे एकदम वाईट, बरबाद झाले हो लोक त्याच्यामध्ये. हं? संसार संपले त्यांचे. त्याचे भाषण जर तुम्ही ऐकलं, मुंह में राम बगल में, हां, असं. मग ही जी वृत्ती आहे, ही आज माणसांमध्ये आली. त्याच्यामुळे त्याचं स्वतःचं जीवन सुद्धा त्यांनी असंच ढोंगी करून टाकलेलं आहे. त्याला कळतच नाहीये खरा स्वार्थ काय. मित्रांनो, आम्ही दारूची नशा कशा करता करतो? ती आम्हाला कुठेतरी चिंतामुक्त करते, भयमुक्त करते. बघा, दारू पिलेला माणूस आहे ना, फार डेअरिंग करतो, बॉसला सुद्धा उलटं-पलटं ऐकवतो. हां, कोण तू? आत्ता नोकरीवरून सोडून देईल, चल. अशा लाख नोकऱ्या, लाथ मारली त्यांना, असं बोलतो. बोलतो? हां, घरामध्ये वडिलांना सुद्धा पोरगा फिरून बोलतो. काय केलं तू माझ्यासाठी? हां, हे बघ दुसऱ्या लोकांचे पोरं बघा कसे मजा करतात. म्हणजे आपण ती जी डेअरिंग आहे, ही डेअरिंग त्याच्यामध्ये दारू पिल्यानंतर येते. याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ तो त्याच्यामध्ये अशी काहीतरी गोष्ट आहे जी त्याला नेहमी अडथळा करते, ती गोष्ट बाजूला झाली. ते म्हणजे त्याचे विचार. तिने शांत होता. म्हणजे ती चांगली आहे असं नाहीये. परंतु तिचे जे परिणाम आहे त्याचे आकर्षण आहे. मग ते परिणाम तुम्ही ज्ञानातून पण साधू शकता. त्याला दारू पिण्याची काय गरज आहे? म्हणजे विकासाची जी कल्पना आहे, आम्ही एकमेकांमध्ये जे काही सांगतो की आमचा जीवनाचा विकास झाला पाहिजे, पहिलं आम्ही स्वतःमध्ये विकसित झालं पाहिजे असं सद्गुरू म्हणतात. तीच खरी सगळी समाजाला तुमच्याकडनं भेट आहे. तुम्ही अशा प्रकारे जर विकसित झालात नशा करून, तर ही फार मोठी काय फसवणूक आहे. दारू पिणारा खरं तर स्वतःची काय करत असतो? काही काळासाठी फसवणूक करत असतो. आणि मी सद्गुरू हे सांगता की समाजासाठी तुम्हाला जर खरंच काहीतरी करावंसं वाटतंय, समाजाला काहीतरी द्यावं, या कुटुंबाला काहीतरी द्यावं, कुटुंबासाठी, तुमच्या मुलाबाळांसाठी काहीतरी करावं, असं तुम्हाला जर वाटत असेल, तर तुम्ही स्वतःला विकसित करा. सर्वोत्तम गोष्ट जीवनामध्ये ही आहे. तुम्ही दुसऱ्यांना सुधरीत बसू नका, दुसऱ्यांचा विकासाची चिंता करत बसू नका. तुम्ही स्वतःच्या विकासाची चिंता करा, त्यांच्या आपोआप होईल. त्याचं सुंदर उदाहरण मी स्वतः आहे. शिक्षक असताना मी सतत प्रयत्न करत राहिलो, सतत मेहनत करत राहिलो, स्वतःचं ज्ञान वाढवत राहिलो. पैशापेक्षा मी अनुभव आणि ज्ञानाला जास्त महत्त्व देत राहिलो, त्याच्या कामातल्या आनंदाला महत्त्व देत राहिलो. आपोआप मला योग्य दिशा मिळाली आणि ह्या प्रकृतीने मार्ग दाखवला. त्या मार्गावर मी चालत राहिलो.
मी माझं म्हणून कर्म कधी केलंच नाही. प्रकृतीने जे वाढवलं माझ्यासमोर ते मी स्वीकारलं आणि पुढे चालत राहिलो. ज्ञानाची पातळी असेल, शारीरिक क्षमता असतील, बौद्धिक क्षमता असतील किंवा इतर सर्व जे काही सर्वांगीण आपल्यामधील बौद्ध्यांक आहे, भावनिक असेल, बौद्धिक असेल, ॲडव्हर्सिटी असेल, म्हणजे प्रतिकूल परिस्थितीमध्ये तुमची बुद्धी कशी काम करते, स्पिरिच्युअल क्वोशंट असेल, अशा प्रकारचे जे बुद्धियांक आहे हे विकसित होत गेले. प्रगल्भता ज्याला आपण म्हणतो, प्रतिभा ज्याला म्हणतो, ती त्या तुमच्या संघर्षातून जन्माला येते. आणि मग ती विकसित झालेली जी काही प्रतिभा आहे तिच्या माध्यमातून जेव्हा माझा स्वतःचा विकास झाला, मी स्वतःची शेती सुधारवली, स्वतःच्या शेतीवर प्रयोग केले, स्वतःचं जीवन उन्नत केलं, आपोआप त्याचा फायदा माझ्या परिवाराला झाला. सर्वात जर या सर्व समृद्धीचा आनंद जर कोण घेत असेल तर माझा परिवार घेतो. पण त्यासाठी त्यांना कितीतरी वर्ष, किमान 10-12 वर्ष त्यांना त्याचा त्रास सहन करावा लागला, विरह सहन करावा लागला, प्रतिकूल परिस्थितीचा सामना करावा लागला. जेव्हा इतर लोक विकास करत होते, भौतिक विकास, घर करत होते, बंगला बांधत होते, जमीन घेत होते, प्रवास करत होते, दागदागिने घेत होते, प्रतिष्ठे मागे फिरत होते, तेव्हा आमच्याकडे आम्ही पाठीमागे जाताना दिसत होतो. परंतु जेव्हा स्वतःचा विकास परिपूर्ण झाला, आज किमान शेकडो परिवार आनंदामध्ये आहे आपल्यामुळे, लाखो शेतकरी आनंदात आहे, आणि आज या एक माणूस विकसित झाला तर तो किती लोकांचं जीवन बदलू शकतो याचं हे सुंदर उदाहरण आहे. तुम्ही स्वतःला विकसित करा, तुमच्याकडे बघून लोक विकसित होतात आणि तुमच्या विकासाचा लाभ सर्वांना होतो. आज जेवढे महान लोक होऊन गेलेले आहेत, जेवढे बिझनेसमॅन असतील, जेवढे संत असतील, जेवढे सामाजिक कार्यकर्ते असतील, समाज सुधारक असतील, सर्व क्षेत्रांमध्ये तुम्ही पहा स्वतःला त्यांनी विकसित केलेलं आहे. आम्ही स्वामी विवेकानंदांची गोष्ट करतो, त्यांनी स्वतःला विकसित केलेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाबरोबर खूप सारं राजकारण केलं जातं, पण तुम्ही त्यांचा जर अभ्यास पाहिलं, जीवनचरित्र पाहिलं, त्यांनी स्वतःला विकसित केलेलं आहे, समृद्ध केलेलं आहे, म्हणून ते काहीतरी करू शकले. त्यांच्या ह्या गुणाचा आदर्श कोण घेत? त्यांना देव बनवून त्यांच्या प्रतिमेबद्दल फार संवेदनशील होण्यापेक्षा त्यांनी दिलेल्या विचारांच्या बाबतीमध्ये आम्ही संवेदनशील झालं पाहिजे, तर आम्ही त्या रस्त्यापर्यंत पोहोचू शकतो. त्यांच्या कार्यापर्यंत आम्ही झेप घेऊ शकतो, किमान त्या रस्त्यावर आम्ही चालू शकतो. मित्रांनो, सांगण्याचं तात्पर्य आहे की सद्गुरू असं म्हणता की तुम्हाला खरंच जर तुमच्या कुटुंबाची काळजी आहे, तुमच्या मुलाबाळांची, समाजाची, तुमच्या भोवतालच्या जगाची काळजी आहे, तर तुम्ही स्वतःला विकसित करा. आपण समाज सुधारणेच्या, परिवाराच्या संदर्भामध्ये खूप गप्पा मारतो, मुलाबाळांच्या बाबतीमध्ये, पण त्यांना जे हवं असलेलं स्वातंत्र्य आहे, हव्या असलेल्या संधी आहे, हव्या असलेल्या सोयी सुविधा आहे, ह्या तुम्ही विकासाच्या माध्यमातूनच उपलब्ध करू शकता आणि तो तुम्ही तुमच्याकडून करू शकता. आणि म्हणून तुम्हाला माहिती असेल, स्वतःला विकसित करा, ज्ञानाच्या बाबतीत विकसित करा. शारीरिक म्हणजे जेव्हा आपण असं म्हणतो बाहुबल, मनोबल, आत्मबल, तिन्ही स्तरावरती आम्ही स्वतःला विकसित केलं पाहिजे. आणि स्वतःला जेव्हा आम्ही विकसित करतो, मग विकसित करण्याचे अनेक मार्ग आहे. असा एक मार्ग आहे. योगामध्ये तुम्ही प्राणायाम, सूर्यनमस्कार, योगासनं यांच्या माध्यमातून तुमचं शरीर आणि मन शुद्ध करू शकता. कर्मयोगातून तुम्ही लोकांची सेवा करू शकता. अलौकिक गोष्टी तुम्ही असे कार्य करू शकता, बरोबर आहे. ज्ञान योगामध्ये तुम्ही स्वतः ज्ञानी होऊ शकता, अनेकांना ज्ञानाचा वारसा देऊ शकता. भक्ती योग साधून तुम्ही भक्तीचा आदर्श निर्माण करू शकता. जसे आम्ही जीवनामध्ये जेव्हा ज्ञानयोगाचा विषय असतो तेव्हा भगवान श्रीकृष्णाच्या गीतेचा उल्लेख आल्याशिवाय राहत नाही, ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरीचा उल्लेख आल्याशिवाय राहत नाही. जेव्हा भक्तियोगाचा विषय येतो तेव्हा जनाबाईचा विषय असो, संत नामदेवांचा असो किंवा मीराबाईंचा विषय असो, अशा शेकडो संतांची यादी समोर येते डोळ्यासमोर. आणि कर्मयोगामध्ये गाडगेबाबांसारखी माणसं, साईबाबांसारखी माणसं, आज ज्यांचा आम्ही आदर्श, ज्यांचे आशीर्वाद घेऊनच आम्ही जीवनाच्या मध्ये प्रत्येक गोष्टीची सुरुवात करतो, ही सर्व कर्मयोगी आहेत. प्रभू रामचंद्र कर्मयोगी आहे.
तुमच्या माझ्यासारखं सामान्य जीवन ते जगले. स्वतः ईश्वर समान असून सुद्धा त्यांनी जीवन कसं जगावं याचं एक आम्हाला मार्गदर्शन करून गेले. आणि म्हणूनच आज आम्ही त्या रस्त्याने चालू शकतो. त्यांनी काही पाऊलवाटा तयार केल्या, ज्या रस्त्यांचे आज महामार्ग झालेले आहेत. मित्रांनो, असे राजमार्ग कुणीतरी सुरुवातीला सुरुवात केले आणि म्हणून तुम्हाला ज्या क्षेत्रामध्ये विकास करायचा आहे, त्या क्षेत्रामध्ये तुम्ही स्वतःला विकसित करा. एखाद्या आईला वाटतं ना, माझ्या मुलीला चांगला स्वयंपाक यावा, तिने स्वतः सुगरण बनलं पाहिजे. एखाद्या वडिलांना वाटतंय की माझ्या मुलाने एक चांगला डॉक्टर व्हावं, इंजिनियर व्हावं, त्यांनी स्वतः ते बनलं पाहिजे. त्याच्याकडनं अपेक्षा नाही केली पाहिजे. तुम्हाला जे वाटतं की दुसऱ्यांनी करावं, समाजाने करावं, ते तुम्ही स्वतः केलं पाहिजे. मग तुम्ही किती मोठे आहात, किती छोटे आहात, किती महान आहात, याने काही फरक पडत नाही. तुम्हाला जे असं वाटतं की इतरांनी करावं, ते स्वतः तुम्ही त्याच्यामध्ये एवढे विकसित झाले पाहिजे की त्याची विकासाची सीमा तुम्ही गाठली पाहिजे. आम्हाला विकासाची गरज काय आणि विकास करून आम्हाला कुठे जायचंय? मुळात विकास ही गरज नाहीये, ती एक प्रक्रिया आहे. लाईफ इज इक्वल टू चेंज, लाईफ इज इक्वल टू ग्रोथ. एखादं झाड जर वाढ होत नसेल तर त्याच्या असण्याला काही महत्वच नाही. एखाद्या अंड्यातून जर पिलू बाहेरच येणार नसेल आणि जन्माला आलेलं पिलू जर मोठे होणारच नसेल तर त्याचं असणं एखाद्या निर्जीव पदार्थासारखं आहे, दगडासारखं आहे. दगड सुद्धा स्वतःमध्ये बदल करत असतो. ऊर्जा स्थिर आहे, तिच्यामध्ये बदल होत नाही. ऊर्जेचा कधी विकास होत नाही. ऊर्जेच्या माध्यमातून जी प्रकृती आम्ही साध्य केली तिचा विकास होतो. आणि शुद्ध ऊर्जेपर्यंत आम्हाला जर पोहोचायचं असेल तसं आम्ही दुधापासून सुरुवात करतो, अगदी मातीपासून आम्ही सुरुवात करतो. मातीमधून एक वनस्पती येते, वनस्पती मग चारा बनतो, चाऱ्याचं दूध बनतं, दुधाचं दही बनतं, दह्याचं लोणी बनतं आणि लोण्याचं तूप बनतं. मग तुपाचं काय बनतं? काहीच नाही बनत. का? ते चिरंजीव आहे. तसं आम्ही आमच्या चिरंजीव अवस्थेपर्यंत पोहोचणं हे आमची विकासाची परिसीमा आहे. परंतु एखाद्या ग्रामीण भागातील मुलांनी 10वी नंतर शाळा संपली असं म्हणावं, तशा प्रकारे आज आमच्या विकासाची व्याख्या आहे. बालिश व्याख्या आहे आमचं सगळं. आणि म्हणून काही जण म्हणतात काय, ठेवले आनंद ते तैसेचे राहावे, जेवढं दिलं त्याच्यामध्ये समाधान मानावं. हे कशाच्या बाबतीमध्ये आहे? हे अंतःकरणातील समाधानाच्या बाबतीमध्ये आहे, पण कृतीच्या बाबतीत नव्हे. आम्ही नेहमी त्याचा संबंध आमच्या कृतीशी, आमच्या कार्याशी, आमच्या सक्रियतेशी जोडतो. माणसं रिटायर झाली की निष्क्रिय होतात. त्यांना असं वाटतं, मलाही सांगा, जेव्हा तुम्ही उद्देशाने कर्म करता तेव्हा तुम्हाला रिटायर होण्याची गरज पडते. उद्दिष्ट संपलं तुमचं, एकदा तुम्ही तुमच्या पुढच्या पिढीला एकदा वारसा दिला, कमवण्याचं करिअर दिलं, ते तुम्हाला काही काम राहत नाही. किंवा तुम्ही जर तुमचं शरीर जर निकामी झालं, म्हणजे अनफिट झालं, निकामी म्हणण्यापेक्षा अनफिट झालं ती नोकरी करण्यासाठी, तर सरकार काय म्हणतं, चला तुम्ही आता रिटायर व्हा. सक्तीच्या रजेवर पाठवतात तसं सक्तीचं रिटायरमेंट पण असते. जनरली 60 वर्षानंतर 58 वर्षानंतर सगळ्यांना रिटायर केलं जातं. त्याची इच्छा आहे का असं कधी सरकार विचारत नाही. विचारतं कधी नाही. का बरं केलं जातं? कारण त्याचं शरीर तेवढं साथ देईल असं सरकारला वाटत नाही. मग तुम्ही ज्यावेळेस रिटायर होता तेव्हा आपोआपच तुम्ही निष्क्रिय होऊन जाता. तुमचं उद्दिष्ट जगण्याचं संपून जातं. मित्रांनो, आम्हाला हे कळलं पाहिजे, अशी लोक आजारी पडतात, लवकर म्हातारी होतात आणि मरतात पण लवकर. विकसित होणं का गरजेचं आहे? विकासाची प्रक्रिया ही शारीरिक पातळीवर नाहीये, ती आंतरिक पातळीवर आहे. आम्हाला हे कळलं पाहिजे की आम्ही त्या कामामध्ये फळ शोधतो, उद्दिष्ट शोधतो. खरं आमचं उद्दिष्ट हे जीवनात समर्पित पाहिजे. आम्ही जगलं कशासाठी पाहिजे? लोक काम करण्यासाठी जगतात, काही लोक मौज करण्यासाठी जगतात, काही मनोरंजन टाइमपाससाठी जगतात, काही प्रवास करणं, हे करणं, सेवा करणं, काही पण. प्रत्येकाला वेगळे वेगळे पद्धती आहेत ज्याच्या जगण्याच्या. परंतु तुम्ही जगण्यावर प्रेम करत नाही, तुम्ही करण्यावर प्रेम करता. तुम्ही करण्यासाठी जगता, तुम्ही जगण्यासाठी करत नाही. माणसं जगण्यासाठी खाता का खाण्यासाठी जगता हा प्रश्न आहे. तुम्ही जर जगण्यासाठी खात असाल तर तुम्ही मापात खाल, एकदम एवढं पुरेसं आहे. कुठलंही जनावर पोट भरल्यावर ते वाहून घेऊन जात नाही पोटावर बांधून, माणूस सोडला तर. एवढं एकच जनावर आहे 2 पायाचं, ते कायम बांधून ठेवतं. मला सांगायचं तात्पर्य असं आहे की तसंच कर्माचं आहे.
तुम्हाला जीवनावर प्रेम पाहिजे, कर्माच्या फळावर नाही. तुमच्या जीवनावर प्रेम नसतं, कर्माच्या फळावर प्रेम असतं, म्हणून तुम्ही निष्क्रिय होता. तुमचं जर जीवनावर प्रेम असेल, तुम्हाला माहिती आहे काम करताना मला आनंद होतो, तुम्ही मरेपर्यंत काम करा. डॉक्टर APJ अब्दुल कलाम स्टेजवर कोसळले. त्यांचं ते स्वप्न होतं, शेवटच्या श्वासापर्यंत मला माणसांमध्ये राहायचं आहे, मला दुसऱ्यांच्या सेवेसाठी जगायचं आहे, दुसऱ्यांच्या प्रबोधनासाठी जगायचं, कोणाला तरी प्रेरणा द्यायची, प्रेरणास्थान म्हणून मला मरायचं आहे, हे त्यांनी साध्य केलं. त्यांचं जगण्यावर प्रेम होतं, लक्षामध्ये करण्यावर नाही. करणं तर त्यांचं काय होतं, एक योग होता. तुमचं करणं हे जीवन म्हणून गेलं पाहिजे, तर तुम्ही बरोबर विकास करा. तुम्हाला दरवेळेस कालच्यापेक्षा आज जरा थोडंसं चांगलं करण्याची इच्छा होईल. पण तुमचं जर फक्त पैशावर, काहीतरी मिळण्यावर, काहीतरी अपेक्षांवर, ह्या सगळ्या गोष्टींवर, ह्या सगळ्या भोगावर, ह्या सगळ्या गोष्टींवर जर तुमचं प्रेम असेल, ह्याच्यावर, हिच्यावर, त्याच्यावर, त्या गोष्टीवर, ह्या गोष्टीवर, ह्या वस्तूवर, त्या वस्तू, तर ती वस्तू किंवा ती गोष्ट मिळाल्यानंतर किंवा ती तुमच्यापासून दूर गेल्यानंतर तुम्ही फ्रस्ट्रेट व्हाल, निष्क्रिय व्हाल. पण तुम्ही जर करण्यावर, त्या जीवनाच्या जगण्यावर जर प्रेम केलं आणि त्याच्यासाठी तुम्ही सगळ्या गोष्टी करायला लागलात, त्याच्या सपोर्टसाठी, तर विकास ही प्रक्रिया तुमच्या जीवनाचा अभिन्न अंग बनून जाईल. तुम्ही असं विचारता मला प्रश्न, की झाड जन्माला काय येतं? फळ देण्यासाठी. मग फळ दिल्यानंतर काय करतं? परत नवीन जन्माला येतं. हीच जीवनाची प्रक्रिया आहे. हे जीवन व्यक्त होत आहे. ऊर्जा स्वतःला प्रकाशाद्वारे, कुठल्या तरी उपकरणांच्याद्वारे, कुठल्या तरी साधनांच्याद्वारे प्रगट करते. ह्या अस्तित्वामध्ये प्रत्येक जण स्वतःला व्यक्त करण्याचा प्रयत्न करतोय, आणि हे व्यक्त होणे म्हणजे जीवन आहे, करणे म्हणजे जीवन नाही आहे. आणि म्हणून कर्मयोग असं सांगितलं जातं की करण्यात आनंद आहे, कर्माच्या फळात नाही. स्वतःला सोपवण्यात आनंद आहे, कशासाठी आणि कोणावर हे महत्वाचं नाही. ज्ञान जगण्यामध्ये आनंद आहे, सत्यासोबत जगण्यात आनंद आहे. ज्ञान मिळाल्यावर काय करायचं पुढे ह्याच्यात आनंद नाही आहे. बरोबर. तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल, तुम्ही शालेय शिक्षण घेत असताना, हायस्कूल कॉलेजमध्ये शिक्षण घेत असताना जो संघर्ष केला, तो संघर्ष तुमची कहाणी आहे. तुम्हाला किती मार्क्स पडले आणि तुम्ही नंतर काय नोकरी मिळवली ह्याच्यामध्ये आनंद नाही आहे. आज तुम्ही नोकरी करत असताना तुम्ही कुठल्या पदावर पोहोचले, ते पद तुमच्यासाठी आनंद नाही आहे. त्या पदावर पोहोचण्यासाठी तुम्ही जो संघर्ष केला, तो संघर्ष तुमची कहाणी आहे. आज कुठल्याही महान लोकांचे तुम्ही जर वाचलं, त्यांनी काय मिळवलं ही त्यांची कहाणी नाही आहे. त्यांचा मोठेपणा त्यांच्या संघर्षाच्या कहाणीमध्ये आहे. बरोबर आहे. तसंच आज आम्ही जे जगतोय ना, हे प्रत्येक क्षण, हे आमच्या जीवनाचं मेन काय आहे, लक्ष आहे. आमच्या जीवनाचं लक्ष कुठेतरी दूर नाही आहे. म्हणून विकास ही प्रक्रिया या प्रकृतीचा भाग आहे, आमचं करणं नाही आहे ते. मग तुम्ही जर मूल्यमापन करत राहिलात की अरे मी काल इथे होतो, आधी ते पोहोचलो, मला सांगायचं पृथ्वीवर तुम्ही जर गोल 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 फिरत राहिले, तुम्ही किती जरी प्रवास केला तुम्ही जागेवरच आहे. तसं जन्ममृत्यूच्या फेऱ्यामध्ये आम्ही आहोत, म्हणून यातून विकास करा. विकास केला पाहिजे. विकास काय केला पाहिजे? आंतरिक विकास झाला पाहिजे. आज माणसांनी जे रिकामा वेळ आहे तो आत्मज्ञान विकसित करण्यासाठी वापरला पाहिजे. आज माणसाला बाहुबलाची गरज नाहीये, आज माणसाला मनोबलाची पण गरज नाहीये, आज माणसांना आत्मबलाची गरज आहे. कारण माणसं वेळ होण्याचं प्रमाण वाढलेले आहे, माणसं चिडलेले आहे, माणसं वैतागलेले आहे, प्रचंड दुःखी आहे, निराशा आहे, परेशान आहे. सभ्यतेचा बुरखा पांघरून पांघरून, त्याचा मुखवटा धारण करून करून अगदी वीट आलेला आहे प्रत्येकाला. किती सभ्य वागून दाखवायचं, समाजासाठी दुसऱ्यांसाठी किती देखावा करायचा. आणि म्हणून आज समाजाला खरी जी गरज आहे ते आंतरिक बलाची, आंतरिक विकासाची. आम्ही सर्वांनी आमची आत्मज्योत प्रज्वलित केली पाहिजे. आणि म्हणून खऱ्या अर्थाने मनुष्याचा आज सत्ययुगाकडे जाण्यासाठीची परिपूर्ण अवस्था आलेली आहे. आणि मग सत्ययुगासाठी आम्ही सर्व तयार असलं पाहिजे. बरोबर आहे. आपण म्हणतो जेव्हा कुठल्याही गोष्टीचा अतिरेक होतो ना, तेव्हा क्रांती होते. तसं आज माणसाच्या वेडेपणाचा, वेडसरपणाचा आणि मूर्खपणाचा अतिरेक होत आलेला आहे. सगळं काही आहे माणसाकडे, तरी पण माणूस दुःखी आहे. ही प्रकृती विचार करते सगळं तुझ्याकडे आहे, तरी पण तो दुःखी आहे. जे जे होऊ शकतं, जे जे चमत्कार होऊ शकतात, आज कित्येक महिने प्रवास केल्यानंतर माणूस जेव्हा कुठे काशीला पोहोचू शकत होता, तो माणूस आज 2 तासामध्ये काशीला पोहोचतो, एका दिवसामध्ये जाऊन परत येतोय. मित्रांनो,
एका सेकंदात तुम्ही अमेरिकेमध्ये जगाच्या दुसऱ्या बाजूला, पृथ्वीच्या दुसऱ्या बाजूला जो व्यक्ती काय करतोय त्याच्याबरोबर तुम्ही एका सेकंदामध्ये बोलू शकता, लाईव्ह बोलू शकता, तेव्हा तिथे बघू शकता अंतर शून्य झालेलं आहे. भौतिक अंतर आमचं शून्य झालेलं आहे, पण आत्मिक अंतर आमचं प्रचंड दूर गेलेलं आहे. स्वतःपासून आम्ही फार दूर गेलो, म्हणून आम्हाला स्वतः जवळ येण्याची गरज आहे. आणि म्हणून सद्गुरू सांगता की तुम्हाला हाच विकास करायचा आहे, तुम्हाला स्वतःच्या जवळ यायचंय. तुमच्यातल्या दुधापासून तुम्हाला लोणी काढून दही करून लोणी काढून त्याची साधना आणि तपश्चर्या करून तुम्हाला तुपापर्यंत पोहोचायचंय. तुमचं चिरंजीव जीवन तुम्हाला संपादित करायचंय. आणि म्हणून स्वतःला विकसित करा. जेव्हा तुम्ही स्वतःला विकसित कराल, आपद दीप भव, स्वतःचा दिवा प्रकाशित करा, इतर जण त्या उजेडामध्ये न्हावून निघतील आणि त्यांचं जीवन देखील प्रकाशाच्या दिशेने मार्गस्थ होईल. धन्यवाद.